प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या. आनंदराज आंबेडकर यांची बेनसेतून भीमगर्जना. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या संलग्न बेनसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. मात्र जिल्हा प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन स्थानिकांच्या तक्रारींची कोणतीही दखल न घेता दडपशाहीचे धोरण राबवत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी बेनसे सिद्धार्थनगर येथे भेट देऊन ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेनसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेनसे सिद्धार्थनगर विभागातील ग्रामस्थ तसेच शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी आंबेडकर यांनी 40 वर्षे प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी भीमगर्जना केली. एकंदरीत लोकांवरती हा प्रचंड मोठा अन्याय होतोय आणि त्यासाठी या कंपनीच्या व्यवस्थापनाने स्थानिक लोकांशी चर्चा करून हे प्रश्न मिटवले पाहिजेत. नाहीतर पूर्ण रायगडमध्ये या कंपनीच्या विरोधी मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळं ताबडतोबीनं कंपनीनं आणि त्याचबरोबर इथं असणारे कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, त्या सर्वांनी या लोकांना, स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीवर मार्ग काढावा अशी आमची या सर्व म्हणजे कंपनीचे व्यवस्थापन असेल, तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, या सर्वांना आमची मागणी आहे. यावेळी रिलायन्सच्या 9 प्रकल्पाची जागा, बेसुमार केलेली वृक्षतोड, शेतकऱ्यांचे पूर्वापार वहिवाटीचे मार्ग, संरक्षण भिंत बांधताना रस्त्यासाठी सोडलेली अरुंद जागा, बौद्धवाडीची पाण्याची टाकी, स्मशानभूमीची जागा आदींची आनंदराज आंबेडकरांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी केली. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.